महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 10 एप्रिलला विक्रमगड तहसील कार्यालयावर तुमचा मोर्चा निघालेला होता. नक्की मोर्चा कशासाठी निघालेला होता आणि मोर्चामध्ये काय मागण्या होत्या? मोर्चामध्ये आमच्या प्रमुख मागणी म्हणजे विक्रमगड तलवाडा रोड आणि 1 वर्षापासून प्रलंबित शेतकऱ्यांचे भात बोनस हां. आणि विक्रमगड गट विकास अधिकारी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जे अर्ज करतात त्याचे काय निवारण करतच नाही, म्हणजे उडवाउडवीची उत्तरं देतात. गट विकास अधिकारी यांच्या विरोधात दुसरं म्हणजे रोजगार हमीची कामं थांबलेली होती. हां. त्या कामांचं सुसज्ज चालू करावी याच्यासाठी ही मागणी एक आमची होती. वनपट्टाधारकांना वनपट्टे कधी जे प्रलंबित आहेत ते कधी वाटले जातील, अशा भरपूर मागण्या आम्ही घेऊन आज 4 किलोमीटर चालत आलेलो आहे. आम्ही डोलारी गावापासून ते विक्रमगड तहसीलपर्यंत पायी प्रवास आम्ही करून तहसील ऑफिसला धडक मारलेली आहे. जेव्हा तुमचा मोर्चा तहसीलला पोहोचल्यानंतर शिष्टमंडळ बसलं होतं. मग शिष्टमंडळामध्ये तुमची सकारात्मक चर्चा झाली का कशाप्रकारे चर्चा झाली? हां, आमची मनसेची एक आंदोलन करण्याची पद्धतच सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे का आंदोलन तडीच न्यायचं, नुसतं आंदोलन करायचं नाही. तर आम्ही सगळ्या जे ऑफिसर होते, PWD झालं, भात खरेदी केंद्राचे ऑफिसर झाले, फॉरेस्टवाले झाले, दुसरे रोजगार हमीचे यांच्याकडून सर्वांकडून लेखी आश्वासनं घेतलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही लेखी आश्वासनं घेतलेली आहेत, ज्या प्रकारे आता कित्येक मोर्चे आपण पालघर जिल्ह्यामध्ये बघतो निघालेले आहेत. पण मोर्चाला यश येतं, पण ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तर पूर्ण होत नाही. सरकार केराची टोपली दाखवत असतं. मग तुमच्या पण मोर्चाला असंच होणार आहे का, की आश्वासनं दिलेलं आहे आणि आश्वासन पूर्ण करणार नाही असं? कोणाचे कसे मोर्चे होतात त्याच्याशी आम्ही काय हे ठेवत नाही, पण हा मनसेचा मोर्चा आहे. हा सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने निघालेला मोर्चा आहे आणि याला केराची टोपली दाखवायच्या कोणत्याच ऑफिसरामध्ये एवढा दम नाही का सन्माननीय राजसाहेबांचा विरोध घेणारा असा कुठंच महाराष्ट्रात अजून कुठला ऑफिसर झालेला नाही. त्याच्यामुळे हे तडीच नेणार आणि समजा काय झालं तर इमर्जन्सी आम्ही रास्ता रोको करणार. कुठलं नियोजन निवेदन तुमचं न असेल. देता त्याचा कायदा सुव्यवस्था बिघडली तर ते PWD अधिकारी बघून घेतील. तर जे काल तुमचा मोर्चा निघालेला होता, त्या मोर्चामध्ये तुमचं शिष्टमंडळ आतमध्ये होतं. 2 ते 3 तास तुमच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विषय तर मला जलजीवनचा वाटतो. पालघर जिल्ह्यामध्ये एवढे धरणं आहेत, नद्या आहेत. पण आपल्या इकडच्या लोकांना पाणी का भेटत नाही? तिथल्या महिलांचा आक्रोश होता. त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? हो, नक्कीच. म्हणजे विषय असा आहे की आपण जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत हे कुठेतरी कमी पडत आहेत आणि प्रशासन तर धीमच आहे. आज जलजीवन मिशन आज हे केंद्राचं आणि राज्याचं एक मोठं मिशन आहे आणि त्या मिशनमध्ये हर घर जल त्यांना पाणी देणं बंधनकारक आहे. 2019ला ही योजना चालू झाली आणि 2023ला ती पूर्तत्वास आणायची होती, पण 2026 पर्यंत आधी जिल्ह्याला पाणी मिळालं नाही. तुरळक 1-2 ठिकाणी काहीतरी योजना चालू आहेत. पण मला असं वाटतं की 2200 कोटी खर्च होऊन जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दोन्ही खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांना 75% आसपास पैसे अदा केलेले आहेत. 75% पैसे अदा करून सुद्धा 75% काम सुद्धा झालेलं नाहीये अजूनपर्यंत. म्हणजे आता तुम्ही बघत असाल तर आपण तिकडे टाक्या आम्ही मागे उपोषण घेतलं होतं की आबिट घरची योजना आहे ती अतिशय अशी ठप्प पडलेली आहे. असंच पालघर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी योजना ज्या आहेत ना हे ठप्प पडलेल्या आहेत. काही ठिकाणी उद्भवाचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी टाक्या कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळाले नाहीत त्याच्यामुळे ते त्यांनी बंद करून ठेवलेलं आहे आणि शासनाने काय केलेलं की निधीची तरतूद असताना सुद्धा तो निधी कुठेतरी वळवला गेला आणि त्या जलजीवनचा निधी अभावी हे सर्व पूर्ण बंद आहेत. म्हणजे आपल्या योजना शिष्टमंडळामध्ये त्या ठिकाणी असं पण पडलं का त्या विहिरीमध्ये काही महिला पाणी भरत असताना पडलेलं आहे. ही किती खेदाची बाब आहे. अतिशय दुःखाची बाब आहे. प्रशासनाला पण ह्याचं पडलेलं नाहीये आणि सरकारला पण ह्याचं सहज नाहीये. मग विचार करा, एक बाई पाणी आणण्यासाठी जाते आणि ती पाणी आणण्यासाठी जाते आणि घरी परत येतच नाही परत. म्हणजे त्या मुलांनी त्याची आई गमावलेली आहे, एका नवऱ्याने त्याची बायको गमावलेली आहे, 2 सासू सासरे त्याची सून गमावलेली आहे, माहेरच्यांनी त्यांची मुलगी गमावलेली आहे. एवढी सर्व नातं सोडून ती आज पाण्यात म्हणजे हे कारण होऊ शकतं का? म्हणजे मृत्यू एवढा सस्त झालेला आहे सरकारला की बाबा विहिरीला पाणी आणण्यासाठी जाणं आणि विहिरीत पडून मरणं म्हणजे कितीतरी खेदाची बाब आहे. फक्त त्या भागात अवेअरनेस नाहीये, जनजागृती नाहीये, म्हणून ही गोष्ट दाबली गेली कुठेतरी. ह्या गोष्टीवरती मला असं वाटतं की तिकडच्या लोकप्रतिनिधींनी आपली पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांना पदावर राहण्याची पण त्यांची लायकी नाहीये.
तर तसाच त्या ठिकाणी मुद्दा एक घरकुलचा निघालेला आहे. लोक रस्त्यावर आहेत, उघड्यावर त्यांचा संसार पडलेला आहे आणि घरकुलाचे अजून हप्ते मिळालेले नाहीयेत. मग घरकुल कशासाठी आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे त्या ठिकाणी. आम्ही त्या संबंधित अधिकारी तिकडे होते ना, एकदम तुरळक आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे जो रोजगार सेवक आहे त्यांनी रिपोर्ट केला नाही म्हणून त्यांनी हप्ते थांबवलेले आहेत. रोजगार सेवक तुमचाच एक भाग आहे ना प्रशासनाचा. त्याच्यामुळे जो अशिक्षित आपला जो जो ग्रामस्थ आहे त्याला त्या टेक्निकल गोष्टी समजत नसतील तर प्रशासन कशाला ठेवलंय आपण. म्हणजे ग्रामसेवक कशाला ठेवला, रोजगार सेवक कशाला ठेवला, त्याच्यावरती ते घरकुलांच्या संदर्भातले अधिकारी कशाला ठेवलेले आहेत. त्यांनी हे टेक्निकल बाबी पूर्ण करून त्यांना घरकुल द्यायचं आहे. छोट्या छोट्या टेक्निकल बाबीसाठी लोकांना रखडून ठेवलेलं आहे त्यांनी. म्हणजे अतिशय प्रशासन एकदम ढिम्म आहे आणि प्रशासनावरती कुठल्याही या तहसीलदारांचा धाक नाही आहे, या बीडीओचा धाक नाही आहे, या सीओचा धाक नाही आहे. म्हणजे फक्त मला असं वाटतं की फक्त एजंटगिरी चालू आहे जिल्हा परिषदेमध्ये. आणि हे जे अधिकारी येतात फक्त 3 वर्ष आपले किसे भरण्यासाठी येतात, या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी येतच नाहीत. त्याचा अर्थ तर हाच होतो. तर परत त्या ठिकाणी तुमचं शिष्टमंडळ झालेलं आहे. काय बोलणार आहे तुम्ही? मनसे स्टाईलने तुमची विविध आंदोलन करत असतात. काल तुमचं एक आंदोलन झालेलं आहे. तुमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे का? हो, 100%. आता काल जे आम्ही आंदोलन घेतले आणि काल जे विषय घेतले होते 14-15 विषय होते आमचे, त्या विषयाला आम्ही बहुतेक न्याय दिलेलाच आहे. कारण काय आज त्या विक्रमगड जो मलवाडा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. आणि कालच्या काल MGPचे जे गायकवाड साहेब अधिकारी होते त्यांना जे आम्ही प्रश्न मांडले होते ग्रामस्थांनी, त्या कालच्या काल त्यांनी व्हिजिट मारून त्यांनी कधी त्या प्रश्नाला जाणून घेऊन त्याच्यावरती त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. बाकीची जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काल अधिकारी आले होते आणि घरकुलांचा जो विषय होता त्या घरकुलांच्या विषयी संदर्भात प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आम्ही त्यांना सांगितलं की इंडिव्हिज्युअली तुम्ही लक्ष देऊन त्यांचे विषय टेक्निकल इश्यू तरी दूर करा, कारण ते होण्यासारखे आहेत. बाकीचे विषय असतील तर तरी होत राहतील, पण जे छोटे छोटे विषय आहेत ते त्यांनी आज मला असं वर्कआउट त्यांनी चालू केलेलं त्याच्यावरती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेकडून 10 एप्रिलला विक्रमगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांचे वेळेत निराकरण होत नसल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून विक्रमगड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना वाढत आहे. दाखल अर्ज, तक्रारी आणि मागण्या प्रलंबित राहिल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयाचे फेरे मारावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रश्नाला जाग आणण्यासाठी मनसेने हा मोर्चा आयोजित केला होता. मोर्चा दरम्यान सर्वाधिक तीव्रतेने पुढे आलेला मुद्दा म्हणजे भीषण पाणी टंचाई. महिलांनी संताप व्यक्त करत सांगितले की पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांना रोज लांब अंतर चालत जावे लागते. उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी होणारी पायपीट त्यांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. तसेच घरकुल योजनेचे हप्ते वेळेत न मिळाल्याने अनेक कुटुंबांचे स्वप्न अधांतरित राहिले आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान विक्रमगड तलवाडा मार्गाची दुरवस्था ही देखील मोर्चाचा मुख्य मुद्दा ठरला. अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणती ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच विविध मागण्या या मोर्चामध्ये होत्या. मोर्चानंतर शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असून काही मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. जनतेच्या मूलभूत गरजांकडे वेळेत लक्ष दिले असते तर आज प्रशासनाला मोर्चाच्या माध्यमातून कान उघडणी करण्याची वेळ आली नसती. आता तरी आश्वासनापेक्षा कृतीतून विश्वास दाखवायची गरज आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.